मित्रांनो तुम्ही लोकेशन बघू शकता किती उंचीवर आहे बघा आम्ही आहे का. हवा इथं तर दगडच नाही, इथनं आता कडन असं असं जायला लागतंय, एकदम असं बघून जायला लागतंय आहे का. लय भ्या वाटते मित्रांनो जाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 19 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 9 आणि मी चाललो आहे नाकट्या रावळीची विहीर बघायला. ती विहीर आहे कराडमध्ये विहीर आहे आणि ती पण मी पहिल्यांदा बघायला चाललो आहे मित्रांनो. कधी गेलो नाही ती. मित्र म्हटला लय भारी विहीर आहे ती, चल बघायला म्हणला. आता मित्र या लागला आहे गाडी घेऊन. आता तो आला की तो 100चं पेट्रोल टाकणार, मी 100चं पेट्रोल टाकणार आणि जाणार फिरायला. आता पहिला तिथनं कुठं जाणार माहिती आहे का, पहिला आम्ही चौरंगीनाथाला जाणार. इथं चौरंगीनाथ म्हणून देवस्थान आहे आमच्या इथं, बघण्यासारखं आहे. तिथं जाणार पहिला, मग तिथून नाकट्या रावळीची विहीर बघायला जाणार कराडला. ती कराडला आहे विहीर. आता त्याचीच वाट बघायला लागलो मी, कधी यायला लागला आहे. मी सगळं आवरून बिरून बसलो आहे का, पॅन्ट बिंड घालून टापटबीत उभारलो आहे. आता त्या मित्राचीच वाट बघायला लागली कधी यायला लागला आहे. मित्रांनो आपला दोस्त आलाय आपल्याला न्यायला, हे काय बॅग बिग घेऊन आलाय, डबा बिबा सगळं व्यवस्थित घेऊन आलाय. कारण की उगाच ते हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा पैसे घालून आपलं डबा आणलेलं बरं, त्यामुळे त्यानं डबा आणलाय. आता इथनं जाणार आम्ही चौरंगीनाथाला डायरेक्ट. पेट्रोल टाकलंय का रे? कारण की पेट्रोल नसलं मग गाडी कुठं तर अडकली म्हणजे घोटाळा होणार ना, त्यामुळं पेट्रोल फुल असलं पाहिजे, टाकी फुल असली पाहिजे. आता इथनं जाऊ डायरेक्ट चौरंगीनाथाला. मित्रांनो आम्हाला येताना इथनं हरिण दिसले, दोन पळत पळत गेली. इथं सगळी हरणं असते ती मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसा हिरवा गार डोंगर आहे बघा. आम्हाला तिथनं येताना 2 हरिण दिसली, तिथं बसलेली. तिथनं परत इकडं पुढं आलोय मी. आता पुढं हरिण दिसतात का बघायला पाहिजे, म्हणजे पुढं पण असतील हरिण, बघूया आपण पुढं आहेत का. हा भाग आहे मित्रांनो नेरली सोनसडचा भाग आहे, कडेगाव तालुक्यातला नेरली सोनसड हा भाग आहे सगळा. पुढं हरिण दिसतात का बघूया आपण. मित्रांनो आलोय आम्ही, पोचलोय चौरंगीनाथावर. ही बघू शकता तुम्ही, ही कमान आहे, इथनं प्रवेश आहे आत जायला आणि आत मंदिर आहे दिसते बघा. आणि आम्ही 2000 फुटाच्या उंचीवर आहे मित्रांनो, 2000 फूट उंचीवर आहे मित्रांनो आम्ही. आता तुम्हाला दाखवतो खालचं लोकेशन. घरं तर एवढी एवढी बारीक दिसते मित्रांनो, तुम्हाला सांगतो. तुम्हाला दाखवतो पहिलं लोकेशन खालचं. मित्रांनो तुम्ही लोकेशन बघू शकता किती उंचीवर आहे बघा आम्ही आहे का. घरं तर कशी मुंगीसारखी दिसायला लागली बघा, एवढी एवढी घरं दिसायला लागली बघा तिकडं. आणि आमचं गाव इकडं आहे मित्रांनो बाई, ते पांढरं पांढरं दिसते बघा तिकडं, ते आमचं गाव आहे मित्रांनो. तुम्हाला झूम करून दाखवतो बघा, ते आमचं गाव आहे मित्रांनो, दिसतंय ते. पण कसलं आश्चर्यचकित वाटतंय मला, असं पहिल्यांदाच बघायला लागलो मित्रांनो. आता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मित्रांनो. परिसर बघा किती हिरवागार परिसर आहे का. एकदम असं लय भारी वाटते मित्रांनो इथं आल्यावर, असं वाटतं इथून जायलाच नको. आणि आमचा दोस्त बसला इथं बाकावर. आता मंदिरात जरा गर्दी आहे त्यामुळे आम्ही बसलोय दर्शन घ्यायचं. हे बघा मंदिर एकदम हिरवंगार वातावरण. जाऊया का गर्दी आहे मंदिरात, जाऊया का गर्दी आहे. गर्दी कमी होते जाऊया. बाग आहेत मित्रांनो, हा इकडे तिकडे बाग आहे, आम्ही बसतो इथं आहे. म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो, इथनं जाऊच वाटेल. वारं कसलं गार लागले. मित्रांनो झालं दर्शन. हे लोकेशन आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातलं कडेगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, सोनसळ गाव म्हणून. त्या गावात हे मंदिर आहे मित्रांनो. तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता मित्रांनो.
लय भारी लोकेशन आहे मित्रांनो. आता आम्हाला इथून जायला कमीत कमी अर्धा नाही तर 1 तास तरी लागेल जायला. आता जाऊया आपण डायरेक्ट इथून कराडला. मित्रांनो आलोय मी नकट्या रावायच्या गिरीजवळ. ठीक आहे, इथनं प्रवेश आहे आत जायला. आता तुम्हाला आतला नजारा दावतो चला. आय आय कसली हिर आहे, एकदम अशी दगडाने हिर बांधलेली आहे. आता इथनं आम्ही जाणार, इथनं पायऱ्या येत आहे अशा, इथनं त्या कमानीवर जाणार आहे आम्ही. आता तिथनं आता तिथं जाऊया डायरेक्ट. लय भारी विहीर आहे बघण्यासारखी. पायऱ्या कशा येत्या बघा. उतरताना लई भ्या वाटते मित्रांनो. इकडं चालायला लागलो आम्ही. इथं पडेल का काय, इकडं भ्या वाटते मित्रांनो आहे का. एवढंच गॅप आहे. आम्ही इथनं पडलं म्हणजे सपलायचं आहे बघा. चालायला लागलो मित्रांनो. ते काय बघा किती खाली आहे बघा. लई भ्या वाटायला लागल्या. मी आज पहिल्यांदा ही विहीर बघायला लागली नकट्या रावायची. हवा इथं तर दगडच नाही. इथनं आता कडन असं जायला लागते. आलो एकदाशी. हे बघा आला एकदाशी. हे बघा कसले दगडाची आहे बघा, प्युअर दगडाची आहे बघा ही. हे बघा आता इथं कामाने आलो मी. उडी मारतो का? आत लय खोल आहे का? आत लय खोल आहे असं म्हणतात, पण पुढं जायला भ्या वाटत्या. हे काय सगळे शेवाळ्या येत्या आणि कडन कसलं बांधकाम केलं आहे बघा पहिल्या काळात. 12व्या शतकातली विहीर आहे मित्रांनो. हाई तशी आहे बघा अजून एकदम. या विहिरीतलं पाणी कोण पेतं का? नाही ना, पाणी नाही पेत ह्या विहिरीतलं. फक्त आत लय खोल आहे विहीर. ही शेवाळ्या आहेत त्यामुळं काही दिसणं झाले त्या. लय म्हणजे लय खोल आहे. 12व्या शतकातली म्हणजे बघा, विचार करा कडन कसं बांधकाम केलं आहे का. लय भारी बांधकाम आहे कडन. आणि दगड कोरून कसा ठेवला आहे बघा, एकावर एक एकावर एक. आता ह्यो दगड इथं ठेवला आहे, परत सरकून बाजूला 2 इंचानं इथं ठेवला, परत सरकून बाजूला इथं ठेवला, परत ह्यो सरकवला, परत ह्यो सरकवला. असं सरकत कशी डिझाईन केल्या बघा. लय भारी. पहिल्या काळात इंजिनियर लय. हो, पहिल्या काळातले इंजिनियर म्हणजे हे वाईटच आहे का नाही. इंजिनियरच वाईट. एक दगड सकट हल्ला नाही मित्रांनो. एक दगड सकट दिसते का कुठे? हाई तशी दगड आहे ती. एक दगड सकट हल्ला नाही. दगड कसली मजबूत असतील बघा. आता मित्रांनो आम्ही आता त्याच्या खालच्या कमानीवर जाणार आहे. या वरच्या कमानीवर आलो इथं. या वरच्या कमानीवर इथं आलतो आता खालच्या कमानीवर चाललो आहे. हे काय एकदम असं बघून जायला लागतं आहे का. लय भ्या वाटते मित्रांनो जायला. असं वाटते पडते का काय. हे बघा कसं चालू आहे बघा. आम्ही पहिल्यांदा विहीर बघते मी पहिल्यांदा. आता खालच्या कमानीवर जातो मित्रांनो. पायऱ्या पण दगडाच्या कशा बनवल्या असतील बघा. हे बघा एकदम असं कशा बनवल्या बघा पायऱ्या. दगड तर केवढी मोठी येते आहे का. आता मी खालच्या ह्याच्यावर चाललो आहे. हे काय हो, बघताना दगड पाय ह्याच्यावर व्यवस्थित ठेवायला लागते मित्रांनो. जर पाय फिसटला की डायरेक्ट खाली गेला हिरीतच. ही सगळं पाणी येतं आहे का, त्यामुळे व्यवस्थित चालायला लागते बघून. आता आम्ही खालच्या कामाने आलो. आत्ता मग अशी इथं वरच्या कामाने होते, आता खालच्या कामाने आलो आहे का. आता इथनं तुम्हाला दावतो नजारा. वरच्या कामाने आम्ही इथनं चालत असं आलो बघा. इथनं हो का, इथनं असं आलो आहे आम्ही. आता इथनं डायरेक्ट तुम्हाला इथला नजारा दाखवतो. कसं आहे बघा बांधकाम पहिल्या काळातलं. हे बघा हा बा खालच्या कामाने आलो आहे का. आता जवळनं दिसते बघा मित्रांनो पाणी कसं दिसते बघा. इथली दगडाची लेअर काढली आहे का. इथली दगड काढले का. इथं लहानपणी इथं दगड होती वाटतं इथं. हे काय इथली दगड काढली ती कडकडीची. ही जी गॅप दिसते का नाही ती दगड सगळी काढलेली आहे. इथली मित्रांनो ही जी विहीर आहे का नाही ही एका रात्रीत बांधलेली विहीर आहे. एक नकट्या रावळे म्हणून एक राक्षस होता, त्या राक्षसाने ही एका रात्रीत विहीर बांधलेली आहे. कशी बांधली असेल बघा. म्हणजे असं म्हणतात एका रात्रीत, पण काय माहिती. पण कशी दिसते बघा वा. प्युअर दगडाची विहीर आहे, सगळी दगडाची.
ती पण एका रात्रीत. मित्रांनो झाली विहीर बघून. आता जातो कारण की पाऊस यायला लागला आहे. ठीक आहे, बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे. आता डायरेक्ट आमच्या गावाला जातो इथं, कारण की एकदा मोठा पाऊस आला की मग भिजणार नाही. फायनली आलोय मित्रांनो आत्ता घरी. आणि फिरून फिरून अशी पाठ लई दुखायला लागल्या. कशामुळे दुखायला लागल्या काय माहिती. आता 1 तास झोप काढतो म्हणजे बरं वाटेल, आहे का नाही. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.